तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. आज आपण एक स्टोरेज बॉक्स तयार करणार आहोत. बघा, हे गव्हाच्या गोणीपासून आणि हे ना उरलेला म्हणजे साडीचा तुकडा होता आणि या साडीचे मी भरपूर असे स्टोरेज बॉक्स बनवलेले आहे दुसऱ्या चॅनलवर आणि या चॅनलवर परत एकदा बनवते आहे. तर बघा, मी गव्हाची गोणी जॉईन करून घेतली ह्या ज्या जो आपली साडी आहे त्याला. तर अशा आपल्याला फक्त 2 पीस लागणार आहे आणि हे 2 पीसला आपण गव्हाची गोणी जॉईन करून घेऊ. याचं मेजरमेंट आहे 20 बाय 30 इंचाचं. तर इथं स्क्रीनवर मी याचे पूर्ण माप दाखवलेलं आहे. तर 20 बाय 30 इंचाचे आपल्याला फक्त असे 2 स्क्वेअर लागणार आहे. तुम्ही ओढणीपासून बनवू शकतात, बेडशीटपासून बनवू शकता, साडीपासून सुद्धा बनवू शकतात. त्यानंतर मी एक चेन घेतलेली आहे व्हाईट कलरची आणि मी त्याच्यामध्ये रनर ॲड करून घेतलेलं होतं आधीच. तर बघा, ही रनर जे आहे ते आपल्याला मी 5 इंचाचं रनर वापरलेलं आहे. त्याच्यानंतर मी ही चेन अशी उलटी ठेवणार आहे आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि टॉप टिचसुद्धा करून घ्यायचं आहे. तर बघा, मी सरळ अशी शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की याला असं व्यवस्थितपणे पलटी मारून आणि या ठिकाणी टॉप टिच करून घेणार आहे. टॉप टिच करून घ्यायचं आहे आणि टॉप टिच झाल्यानंतर दुसरा जो पार्ट आहे त्या ठिकाणीही आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे दुसराही पार्ट आपण जोडून घेऊया. तर बघा, हा आपला दुसरा पार्ट होता आणि ही जी चेन आहे तर ही चेन ठीक आहे, चेनीची थोडी वरती आली पाहिजे आणि हे रनर आलं नाही पाहिजे, अटकलं नाही पाहिजे आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारायची आहे. तर बघा, या ठिकाणी अशी व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे आणि टॉप टिचसुद्धा करून घ्यायचं आहे. तर बघा, मी ते शिलाई मारली आणि टॉप टिचसुद्धा करून झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात की आपलं रनर ॲड झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला असं मध्य करून घ्यायचं आहे. मध्य झाल्यानंतर बघा, ही जी चेनीची जी बाजू आहे आपल्याकडे ठेवायची आहे आणि तिथून आपल्याला फक्त 6 इंचाची मार्किंग करायची आहे. कटिंग नाही करायची, आपल्याला फक्त मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, मी 6.5 इंचाची मार्किंग केलेली आहे. तर बघा, मी सगळीकडे पेनाच्या साहाय्याने 6.5 इंचाची पूर्ण याला मार्किंग करून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला 6.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही मार्किंग आपल्याला आधी जॉईन करून घ्यायची आहे. म्हणजे या ठिकाणी मी दिसत नाही आहे तर मी थोडंसं पेनाच्या साहाय्याने याला थोडंसं ना असं पेनाने ड्रॉ करून घेते. तर बघा, या ठिकाणी आपण फोल्ड करून घेतलं आणि सोपं पडतं. मग त्यानंतर मी पेनाच्या साहाय्याने ही जी आपण लाईनिंग जोडली होती 6 इंचाची 6.5 इंचाची ही ड्रॉ करत आहे. म्हणजे दिसतं बी आणि समजेल बी. तर बघा, या ठिकाणी आता काय करायचं आहे, बघा आपल्याला थोडंसं याला टर्न करून घ्यायचं आहे आणि ही जी बाजू आहे ती ओपन बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. तर मी शिलाई मारून घेईल आणि लगेच हातासरची पायपिंगसुद्धा करून घेईल. पायपिंगने रबभाग ना झाकलं जातं, त्याच्यामुळे मी लगेच पायपिंग बी करून घेत आहे. बघा, ही चेन आपण जी लेस मारली होती त्याला फक्त असं धरायचं आहे आणि असं पलटी मारायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात की असं येईल आपलं आणि चेन वरती येईल आणि थोडंसं हाताच्या साहाय्याने थोडंसं सेट करून घ्यायचं, कारण की ही गव्हाची गोणी आहे आणि ही थोडी फुगते. थोडंसं सेट केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की चेन इथे मध्यभागी आलेली आहे आणि वरती आहे 6.5 इंचाची. तर बघा, या ठिकाणी 6.5 इंच आहे आणि त्याच्यानंतर हा आपला खालचा रब भाग. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बघा मी 5 इंचाचे ना हे चारही कॉर्नरला 5-5 इंचाचे बॉक्स बनवून घेणार आहे. तर चारही कॉर्नर आपण आधी ड्रॉ करून घेऊ. नाही तर काय करायचं आहे, जी ओपन बाजू आहे तरी शिलाई मारा आणि इथे शिलाई मारल्यानंतर पायपिंगसुद्धा करून घ्या. तर बघा, माझ्याकडे हे 2 तुकडे पडलेले आहे आणि या दोन्ही तुकड्याची मी पायपिंग करून घेत आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर मी आधी शिलाई मारली, त्याच्यानंतर मी पायपिंग करून घेतली. तर बघा, पायपिंग बी झाली आणि मी काय केलं, लगेच 5-5 इंचाचे चारही कॉर्नरला बॉक्स तयार करून घेतले. तर बघा, अशा पद्धतीने आणि हे बॉक्स आपण कट करून घेऊया. तर हे 5 इंचाचं आहे. 4 इंचाचे बी चालू शकतात आणि 5 इंचाचेही चालू शकतात. तर मी 5 इंचाचे स्क्वेअर बॉक्स तयार करून घेतले आणि हे बॉक्स आपण सगळे कट करून घेऊया. आणि इतकं सोपं स्टोरेज बॉक्स बनतं ना, अगदी कोणालाही बनवतील. बघा, एका साडीपासून कमीत कमी 6 स्टोरेज बॉक्स बनता आणि कधीमध्ये तर 7 बनता, जशी साडी तशी. तर बघा, इतकं सुंदर आहे. भरपूर तुम्ही विकत घेण्यापेक्षा असं बनवून बघा. आणि हे जे आपण जे बनवतो ना घरच्या घरी, ते स्टोरेज बॉक्स खूप वर्ष टिकतात. माझ्याकडे तर आता 6 वर्षापासून एक स्टोरेज बॉक्स मी जेव्हा सुरुवातीला तयार करत होते, शिकत होते,
तेव्हा बनवलेलं इतकं सोपं बनतं ना आणि खूप वर्ष टिकतात. आणि रेडीमेड घेतलेले ते काही वर्षांनी खराब होऊन जातं, चेन तुटून जाते, काही ना काही होत असतं. तर बघा अशा पद्धतीने आपण हे चारही कॉर्नर कट केले. त्याच्यानंतर हे दोन्हीही कॉर्नर असे पकडायचे आहे आणि इथे शिलाई मारायची आहे. शिलाई मारताना बघा हे आपलं मेन इथे काम आहे. तर या ठिकाणी आपण कमीत कमी 4 किंवा 5 शिलाई मारल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने बघा असं कॉर्नर पकडायचं आहे आणि या ठिकाणी मी 3-4 शिलाई मारून घेईल. तर बघा इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे, डबल टिबल शिलाई करून घेतलेली आहे. तर याचं मी फायनल लुक तुम्हाला दाखवते. बघा खूप सोपं आहे. फक्त 2 स्क्वेअर बॉक्स आपल्याला लागलेले आहे, 2 कापडाचे लागलेले आहे. तुम्ही एक गव्हाची गोणी वापरून सुद्धा हे तयार करू शकता. तर बघू शकतात की असेही स्टोरेज बॉक्स आपलं तयार झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी याला थोडंसं ना हाताचं जे फिनिशिंग देणार आहे, कारण की ना गव्हाची गोणीमुळे ते स्टोरेज बॉक्स फुगेल दिसतं, या थोडं चपटं दिसतं. तर आपण त्याला थोडंसं ना हाताच्या साहाय्याने असं फिनिशिंग तयार करून घ्या. तर कशी तयार करायची आहे मी थोडंसं पुढे दाखवलेलं आहे. तर बघा इतकं सुंदर हा स्टोरेज बॉक्स आपला तयार झालेला होता. 2 चेन वापरलेले आहे मी, त्या जागी तुम्ही 1 चेनसुद्धा वापरू शकतात. आणि याच्यामध्ये तुम्ही असं आता कसं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि जे कपडे नको आहे म्हणजे जसे स्वेटर, काही चादरी बिदरी, गोदाड्या तर ते तुम्ही याच्यामध्ये ठेवून साईडला ठेवू शकतात. तर घर बसल्या तुम्ही हा स्टोरेज बॉक्स तयार करू शकतात. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कुठून बघत आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर बघा मी याचं थोडंसं ना फिनिशिंग दिलं आहे. बघा ही अशी फिनिशिंग दिलेली आहे. फक्त आपल्याला हे जे कॉर्नर पकडायचे आहे आणि या ठिकाणी अशी थोडीशी दाब द्यायची आहे किंवा शिलाई मारली तरी चालेल. तर मी नंतरून शिलाईच मारून घेणार आहे. तर इतकं सुंदर स्टोरेज बॉक्स बनतं, जास्त वर्ष टिकतं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते बी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्याकडे भरपूर साऱ्या अशा गव्हाच्या गोण्या असेल तर वेगवेगळे स्टोरेज बॉक्स तयार करून तुम्ही जे नको असलेले कपडे त्याच्यात तुम्ही ठेवू शकतात. या काही असं टेलरचं सामानसुद्धा तुम्ही ठेवू शकतात. आणि हा स्टोरेज बॉक्स मी टेलरचं सामान ठेवण्यासाठीच बनवलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. तुमचा एक मेसेज आणि एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप अनमोल आहे. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.